जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास रोख 25 लाखांचे पारितोषिक। आंध्र प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही आरोपींवर 21 दिवसा शिक्षेची तरतूद करण्याचा कायदा आणावा, आमदार प्रताप सरनाईक यांची विधेयकाद्वारे मागणी। दहीहंडी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडी सण मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे। यंदा पहिले 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 11 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे। तसेच रोख रक्कम, आकर्षक सन्मानचिन्ह देऊन या गोविंदांना गौरवण्यात येणार आहे। त्याचबरोबर या दहीहंडीसाठी कलाकार आणि राजकीय नेते देखील या दहीहंडीला उपस्थित असणार आहेत। देशासह महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहे। या घटनांना पायबंद घालण्यासाठी 2019 मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशन भारतीय दंडसंहिता 1860 आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये सुधारणा करण्याचे विधानसभेत विधेयक क्रमांक 50 आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडले होते। आंध्र प्रदेश राज्याने भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 व 376 अ मध्ये दुरुस्ती केली आहे। त्यानुसार महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यावर तात्काळ शिक्षा देण्याची तरतूद केली आहे। महिलेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा 7 दिवसात तपास पूर्ण करणे, न्यायालयाने 14 दिवसात सुनावणी पूर्ण करावयाची आहे आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास 21 दिवसाच्या आत आरोपीस शिक्षा देऊन सदर प्रकरण निकाली काढायचे आहे, अशी तरतूद सदर सुधारित कायद्यात अंतर्भूत करण्यात आली आहे। महिलांवरील अत्याचार आरोपीस विहित मुदतीत म्हणजे 21 दिवसांच्या आत शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे ते देशातले पहिले राज्य आहे। आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रातही असा कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केली। या विधेयकाची प्रत दहीहंडीच्या दिवशी मोठ्या स्क्रीनवर लावण्यात येणार आहे। याबाबतच्या जनजागृती दहीहंडी महोत्सवाच्या माध्यमातून केली जाईल। दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे। या दहीहंडी उत्सवात 9 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5 लाख व आकर्षक ट्रॉफी, 8 थर लावणाऱ्या गोविंदास पथकास 25,000 व आकर्षक ट्रॉफी, 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 15,000 व सन्मानचिन्ह, 6 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 10,000 व सन्मानचिन्ह, 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकास 5,000 व सन्मानचिन्ह, तसेच मुंबई, ठाणे येथील महिलांचे गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात येणार असून त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवले आहे। गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्का वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत आणि आता या उत्सवामध्ये सुद्धा काहीतरी वेगळं अजून एखादा विक्रम प्रस्थापित व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यामुळे सगळ्यात जास्त जो विश्वविक्रम आहे तो मोडणाऱ्या गोविंदा पथकांना 25 लाख रुपये, 9 थर पहिल्यांदा लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाख रुपये आणि त्यानंतर 9 थर लावणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला 5 लाख रुपये, 8 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 25,000, 7 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 15,000, 6 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 10,000 तर 5 थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 5,000 अशा प्रकारचं हे रोख रक्कम आणि त्याचबरोबर ट्रॉफीचं आमचं पारितोषिकाची रक्कम आम्ही जाहीर केलेली आहे। परंतु या वर्षीची जी गोकुळाष्टमीची सुट्टी आहे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली आहे। त्याचबरोबर आमच्या सगळ्या गोविंदांना विम्याचं संरक्षण कवच मिळावं यासाठी 75,000 गोविंदाचं विम्याचं संरक्षण त्यांनी दिलेलं आहे आणि मला अभिमान वाटतो की आत्तापर्यंत 65,000 गोविंदांनी त्या विम्याचं संरक्षणसुद्धा घेतलेलं आहे। त्यामुळे भविष्यामध्ये जर हे विम्याचं संरक्षण वाढवायची गरज असेल तर तेही वाढवण्याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की गोविंदा ह्या उत्सवाला त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं स्वरूप प्राप्त करून दिलं आणि प्रो गोविंदा करण्यासाठी समन्वय समिती आणि त्याचबरोबर पूर्वेश सरनाईकांना हवं ते सगळं सहकार्य केलं। हा गोकुळाष्टमीचा उत्सव जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न करत आलेलो आहोत। परंतु नुकतंच बदलापूरमध्ये एक घटना घडली। एक 3.5-4 वर्षाच्या मुलींना एका नराधमानं ज्या पद्धतीनं आपल्या विकृतीनं ह्या पूर्ण जिल्ह्याला एक झळाळी वेगळ्या प्रकारची पोचवली आणि सगळ्या ह्या जिल्ह्यातील लोक ही रस्त्यावर उतरली। प्रामुख्यानं 2021 मध्ये शक्ती कायदा आणावा ह्यासाठी मी एक विधेयक नागपूरच्या अधिवेशनामध्ये मांडलं होतं आणि त्या विधेयकाला राज्य शासनानं विधिमंडळानं मंजुरी देऊन ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलेलं आहे। ह्या गोकुळाष्टमीच्या निमित्तानं
मी सगळ्या गोविंदांना आव्हान करणार आहे की शेवटच्या थरावर चढलेला आमचा जो गोविंदा आहे तो सलामी देण्याच्या ऐवजी त्यांनी या विधेयकाची कॉपी जर त्या ठिकाणी फडकवली आणि राष्ट्रपतींना आव्हान केलं, विनंती केली की लवकरात लवकर हा कायदा मंजूर करा, जेणेकरून असे नराधम परत असे कृत्य करायला त्यांना इच्छा होणार नाही किंवा ते तसे कृत्य करणार नाही। त्यामुळे एक आगळा वेगळा विषय घेऊन आम्ही ह्या वर्षीचा गोकुळाष्टमीचा सण हा साजरा करणार आहोत। आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त ह्या सगळ्या उत्सवाचं संकलन करून लोकांपर्यंत जनजागृती ह्या विधेयकाची व्हावी यासाठी आपण सगळे सहकार्य करावं। तर काही दिवसांपूर्वीच काही ठाण्यातल्या गोविंदांनी पत्रकार परिषद घेतली इन्शुरन्सबाबत, मात्र त्याचं कोणतरी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतो। बघा कसं आहे की काही चांगल्या गोष्टी घडत असताना काही लोक विरोधाभास हा दाखवत असतात। मला अभिमानानं सांगावंसं वाटतं आणि त्या सगळ्या आमच्या समन्वय समितीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांचं कौतुक करावंसं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 75,000 गोविंदाचं विम्याचं संरक्षण त्यांना दिलं आणि संरक्षण दिल्यानंतर आजपर्यंत 65,000 गोविंदांनी नोंदणीसुद्धा केली। किंबहुना जे काही पत्रकार परिषद घेऊन ह्या गोविंदांना अजूनपर्यंत संरक्षण मिळालं नाही असं सांगत होते, त्यांच्याच मंडळातल्या जवळजवळ 80 मुलांनी हे गोविंदाचं संरक्षणाचं कवच आपल्याकडे घेतलेलं आहे। त्यामुळे काही लोक असतात की राजकीय हेतू मनामध्ये ठेवून काही गोष्टी करत असतात। मी अशा गोष्टींकडे गेल्या 2 वर्षापासून बघत नव्हतो, परंतु एक गोष्ट मात्र नक्की, जर अशा प्रकारे परत समन्वय समितींना त्यांनी चुकीच्या पद्धतीनं मीडियासमोर आणलं तर नाईलाज असतं, त्यांच्यावर आम्हाला पोलीस तक्रार दाखल करावी लागेल आणि असे समाजामध्ये चुकीचा संदेश देणाऱ्याच्या विरोधामध्ये कारवाई करायला आम्हाला भाग पडावे लागेल। शासनाकडून देखील 60 गोविंदांना स्पेनला पाठवण्यात येणार आहे, मात्र त्याची कशा पद्धतीने निवड करणार आहे ते शासन ठरवेल ना, तुम्ही ठरवणारे कोण? म्हणजे तुम्हाला त्या स्पेनच्या वारीमध्ये घेतलं की तुम्ही चांगले आणि स्पेनच्या वारीमध्ये तुम्हाला नाही घेतलं की तुम्ही वाईट, असं होत नाही। जे चांगलं काम करणारे लोक आहेत आमच्याकडे आता ही सगळी मंडळी आहे, जे जेवणचे प्रशिक्षक डेव्हिड आहे, ज्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ह्या गोविंदांना संरक्षण दिलं, तो अभिषेक आमच्याबरोबर आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं गोकुळाष्टमीचा उत्सव तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला ते बाळा पडालकर आहेत। ही सगळी मंडळी आहेत। गीता झगडे जी पार्ले स्पोर्ट्स क्लबची महिलांची गोविंदाची प्रमुख आहे। त्यामुळे ही चांगली सगळी मंडळी असताना जर कुणीतरी फक्त स्पेनला जायला मिळालं नाही म्हणून किंवा काही वाद निर्माण होतो यासाठी किंवा आपल्या माध्यमातून त्या विम्याचं संरक्षण कवच त्या राज्य शासनाच्या माध्यमातून मिळत नाही हे बघून जर अशा प्रकारचे आरोप करत असेल तर अशा प्रकारचे आरोप करणाऱ्याला आरोपी करून तुरुंगात टाकावं अशी मागणी मी पोलिसांना करणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आम्ही अजित पवारांना सुद्धा विनंती करणार आहोत तुम्ही पण यावं आणि अभिनेते तर येतच राहतात दरवर्षी, त्यामुळे अभिनेत्यांनाही आम्ही आमंत्रित करणार आहोत की या आणि ठाणेकर पूर्ण या गोकुळाष्टमीच्या उत्सवामध्ये स्वतःला न्हावून घेत असतो, त्या सगळ्या उत्सवामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी विनंती करणार आहोत। परंतु चांगले कलाकार येण्याची शक्यता नाकारता येत नाही। महिला गोविंदा पथकासाठी सुद्धा आम्ही विशेष आकर्षक बक्षिसं आणि ट्रॉफी ठेवलेलीच आहे, परंतु पुरुष गोविंदा पथकांना ज्या थरावर थर लावणारे जेवढी बक्षिसं आहेत त्यापेक्षा त्यांच्यापेक्षा डबल बक्षिसं ही आम्ही महिला गोविंदा पथकांना देणार आहोत।